नमस्कार. आजचा आपला विषय आहे 50 वर्ष जमीन माझ्या ताब्यात आहे, परंतु 7/12 दुसऱ्याच्या नावावर आहे, तर ती जमीन कोणाची? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेकांनी हा प्रश्न मला विचारला, म्हणूनच आज त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. खरोखरच त्यांनी हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. 50 वर्ष अगोदर म्हणजे ती जमीन आजोबा पणजोबा यांनी कसत असावी किंवा त्यांच्या ताब्यात असावी. जमीन आपल्या ताब्यात आहे, परंतु 7/12 कोणाचा आहे हे आपल्याला माहीत नसतं. 7/12वर नाव असतं, परंतु ती व्यक्ती कोण आहे त्याचा आपला काही परिचय नसतो. मग एखाद्या व्यक्तीने म्हणजे ज्याचा 7/12 आहे अशा व्यक्तीने जर मोजणी आणली आणि त्यावेळी कळतं की ही जमीन कोणाची आहे. मग जमीन मालक जो असतो हा जमीन मालक आपल्याकडे जमिनीची मागणी करतो. आपण ती द्यायला तयार नसतो, कारण 50 वर्ष तुम्ही ती कसत आहात. 50 वर्ष ती तुमच्या ताब्यात असल्यामुळे ती तुम्ही द्यायला तयार होत नाही. कुळ कायदा काय सांगतो? जर 12 वर्ष जमीन तुम्ही कसत असाल तर तुम्ही त्या जमिनीचे कुळ असता. तुम्हाला माहितीच असेल, पूर्वी जमिनीला काय एवढं महत्त्व नसतं आणि त्यामुळेच कोणीही जमीन कोणालाही कसण्यासाठी देत होतं आणि त्यामुळे तोंडी स्वरूपात व्यवहार होत होते. तोंडी स्वरूपात सांगितलं जायचं आणि त्यामुळे त्यानुसार जमीन कसत होते. परंतु ज्या वेळेला ह्या जमिनीची मोजणी होती त्यावेळेला आपल्याला कळतं की ही जमीन दुसऱ्याची आहे. मग ही जमीन कोणाला भेटू शकते? ही जमीन कोणाच्या नावे होते? तर या ठिकाणी 2 गोष्टी होऊ शकतात. एक, जमीन आपल्याला भेटूही शकते किंवा आपल्याला जमीन भेटूही शकत नाही. आपण दोन्ही गोष्टीचा विचार करणार आहोत. 7/12 ज्याच्या नावावर आहे अशा व्यक्तीच्या बाजूनेही विचार करणार आहोत आणि दुसरं, जी जमीन 50 वर्ष कसत आहे, ज्याच्या 50 वर्ष ताब्यात आहे अशा व्यक्तींच्या बाजूनेही विचार करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन्ही प्रकारची माहिती मिळत आहे. जर एखादी व्यक्ती जमीन कसत आहे हे जमीन मालकाला माहीत असेल तर अशा वेळेला तो जमीन कसत आहे हे त्याला माहीत असून सुद्धा तो त्यावर काहीही उपाययोजना करत नाही, तेव्हा तो काही करत नाही. अशा वेळेला आपलं त्या ठिकाणी खूळ लागू शकतो, कारण तो 12 वर्ष ही जमीन मालकाला माहीत असताना कसत असतो आणि त्याच्याकडे त्याचे पुरावेही नसतात. परंतु जमीन मालकाला हे माहीत असतं की सदरचा व्यक्ती हा जमीन कसत आहे. अशा वेळेला जमीन आपल्या मालकीची होऊ शकते. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला की 7/12 सदरी ज्याचं नाव आहे, जो मालक आहे त्याच्या बाजूने जर आपण विचार केला तर त्याने जर असं सांगितलं की ही जमीन आमच्या आजोबाने आमच्या पणजोबाने ही जमीन अमुक व्यक्तीला कसण्यासाठी, राबण्यासाठी किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी दिली होती. अशा प्रकारचं त्याच्याकडे जर काही पुरावे असतील आणि ते पुरावे जर त्यांनी सादर केले तर मात्र जमीन त्याला मिळू शकते. त्यासाठी त्याला न्यायालयात धाव घेता येते आणि न्यायालयात दावा दाखल करून तो पुरावे सादर करू शकतो आणि पुरावे सादर केल्यानंतर त्याला जमीन मिळू शकते. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतं की 50 वर्ष जमीन ताब्यात आहे, पण 7/12 जर दुसऱ्याच्या नावावर असेल तर ती जमीन कोणाची हे आज आपण पाहिलं. तर ती जमीन आपली होऊ शकते आणि आपली होऊ शकत नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा.
मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. जर तुमच्या काही समस्या असेल, काही अडचण आहे, तुम्ही नक्कीच विचारू शकता. मी यानंतरही व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी आजपर्यंत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.